अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला कोयत्याने तुकडे करून मारून टाकीन अशी धमकी देत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना पैठण शहरात घडली आहे। या संदर्भात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड याने जून 2024 पासून फिर्यादीच्या मुलीकडे वाईट नजरेने बघत तिला डार्लिंग म्हणून जवळ घ्यायचा आणि मिठी मारायचा। एक दिवस ऑगस्ट 2024 मध्ये फिर्यादी मुलीची आई दोन्ही मुलींना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे गेली असताना पीडित बालिका आणि आरोपी घरी एकत्र असताना आरोपीने पीडित बालिकेवर अत्याचार केला। याबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या आईला आणि तुला कोयत्याने तुकडे करून मारून टाकेल अशी धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केला। 21 फेब्रुवारी रोजी सुद्धा आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड याने रात्री 10:30 वाजता अल्पवयीन मुलीस मारहाण करून आणि जिवंत मारायची धमकी देऊन अत्याचार केला। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड याच्या विरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झालाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दशरथ बुरकुल हे करतायत। गौतम मनकर, एमसीएन न्यूज, पैठण।